डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणी आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज। अटकेनंतर रक्तदाबाचा त्रास झाला, त्यामुळे उपचार। आज कोर्टामध्ये हजर करणार। म्हात्रेला तातडीने कोर्टात हजर करा, याशिवाय निर्णय देणार नाही, कोर्टाचे आदेश। नगरसेवक रमेश म्हात्रेसह डॉक्टरांना मारहाण करणारे चारही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार। म्हात्रेच्या नावावर तब्बल 18 गंभीर गुन्ह्यांची नोंद। इतर आरोपींवर हत्येसह मारहाण आणि विनयभंगाच्या प्रकरणात गुन्हे देखील दाखल। नाशिकमधील ठाकरेंचे 10 ते 12 नगरसेवक शिंदे शिवसेनेच्या गळाला लागण्याची शक्यता। अनेक नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत गुप्त बैठका। प्रभागनिहाय 5 कोटींचं विशेष निधीचं आमिष दिल्याचीही चर्चा। नाशिकच नाही तर महाराष्ट्रातील अनेक नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिकेतील नगरसेवक शिंदेंसोबत येण्यास इच्छुक। लवकरच याची प्रचिती येणार, मंत्री उदय सामंत यांचा हा दावा। 2 दिवसांमध्ये 2 मोठ्या भेटी झाल्या, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काय चाललंय असा सवाल। शरद पवार आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर ठाकरे सेनेच्या 3 आमदारांसह किशोरी पेडणेकरांनी मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट। शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसोबत चर्चा। पवारांनी शिंदेंसोबत घेतलेल्या भेटीवर भावना व्यक्त केल्या। संजय राऊतांची ही प्रतिक्रिया समोर। आमचे कोणतेही खासदार नाराज नाही। शिंदे आणि पवारांची भेट ही सहज झाली। राऊतांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल, खासदार सुप्रिया सुळे यांचं हे भाष्य। पिंपरी या ठिकाणच्या मोशी कचरा डेपोत 40हून अधिक तासांपासून रेस्क्यू ऑपरेशन हे अद्यापही सुरू। ढिगाऱ्याखाली अद्यापही 8 जण अडकले। या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत एकाचा मृत्यू, 9 जणांची सुखरूप सुटका। आजपासून महाराष्ट्रामध्ये पाऊस होणार कमी, तर पुणे, विदर्भासह सातारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट। इतर जिल्ह्यांमध्ये कुठलाही पावसाचा अलर्ट नाही। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये 49.41% पाणीसाठा। गेल्या 24 तासात जलाशयातील पाणीसाठ्यात 0.82% वाढ। मुंबईकरांना मोठा दिलासा। ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषानं पुणे नगरी दुमदुमली। माऊलींच्या पालखीवर दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाकडून पुष्पवृष्टी। दोन्ही पालखांचा पुण्यामध्ये मुक्काम, तर मुख्यमंत्री फडणवीस आज घेणार दर्शन।